नमस्कार. आज आपण बघणार आहे पुण्यापासून जवळ असलेलं एक दिवसीय सहलीचं ठिकाण दरेकर वाडा. हा आहे पार्किंग एरिया आणि आपण इथून एंट्री करणार आहे. इथे ट्रिपचे दिवसभराचं त्यांनी टाइम टेबल लिहिलेलं आहे. गेल्या आपल्याला पहिल्यांदा इथे बोटिंग आहे. बोटिंगच्या ज्या वेळा ठरलेल्या आहेत तेव्हा तुम्ही इथे बोटिंग करू शकता. इथे एक मोठा पूल बांधलेला आहे, तसेच एक झुलता पूल देखील इथे बांधलेला आहे. दरेकर वाडा पुण्यापासून साधारण 55 किलोमीटर अंतरावर केडगाव येथे आहे. तुम्ही इथे बसनी येऊ शकता किंवा जर खाजगी वाहन असेल तर ते जास्त सोयीचे ठरेल. इथला परिसर खूप मोठा आहे. भरपूर झाडे आहेत, आजूबाजूला शेत आहे. इथे झाडावर आपल्याला छोट्या छोट्या कैऱ्या लागलेल्या दिसत आहेत आणि या झाडाला मस्त छोटे छोटे राय आवळे लागलेले दिसत आहेत. पुढे आपल्याला इथे एक बैलगाडी आणि बैल दिसत आहेत. अगदी हुबेहूब खऱ्या बैलासारखे हे बैल दिसत आहेत. तिथे शेजारी आपल्याला मिळणार आहे ताजा उसाचा रस. इथे बसायला मस्त असे लाकडी बाक केलेले आहेत. आलं आणि लिंबू घातलेला एकदम ताजा उसाचा रस होता. पुढे आल्यानंतर उजव्या बाजूला डायनिंग सेक्शन आणि सरळ गेल्यावर स्विमिंग पूल आहे. डायनिंगसाठी भरपूर मोठी जागा आहे इथे आणि डाव्या बाजूला दोन्हीकडे डायनिंग आहे. हे आहे रेन डान्ससाठी आणि उजव्या बाजूला इथे आहे स्विमिंग टँक. 2 स्विमिंग टँक आहेत, एक मोठा आणि एक छोटा. इथे गाय आणि वासराचं सुंदर शिल्प आहे. त्यासमोर आहे डायनिंग सेक्शन. तर ब्रेकफास्टला इथे मस्त मिसळ आणि पोहे होते आणि जेवायला पूर्ण महाराष्ट्रीयन मेनू होता. भरलं वांग, पिठलं, भाकरी, पोळी, खीर असा मेनू होता. इथे जे म्हातारे आजोबा दाखवलेत ते सुद्धा अगदी खरे बसल्यासारखे दिसत आहेत. इथे आपण पूर्वीच्या काळी झाडाच्या खाली बसून जेवायचो तशी इथे थीम केलेली आहे. वरती सगळी आर्टिफिशियल पानं लावलेली आहेत. झाडाचा बुंदा केलेला आहे आणि त्याच्या खालती टेबल आणि खुर्च्या मांडलेल्या आहेत. खूप छान वाटत होतं. इथे काही ॲडव्हेंचर गेम्स आपल्याला दिसत आहेत आणि हे आहे मोठं लॉन आणि इथे लहान मुलांसाठी पण खेळ आहेत. इथे 2 बैलांची भव्य अशी शिल्प बनवलेली आहेत आणि अतिशय वेगवेगळ्या प्रकारची भरपूर फुलं इथे होती. हा आहे दरेकर वाड्याचा मेन एंट्रन्स. पूर्वी इथून एंट्रन्स होता पण आता बंद करून आपण जिथून आलेलो आहे तिथून त्यांनी एंट्रन्स सुरू केलेला आहे. आता इथून आपण जाणार आहोत वाड्याकडे. सुरुवातीलाच इथे प्रवेशद्वारावर तुतारी वाजवत असलेले 2 मावळे आपल्याला दिसत आहेत. दोन्ही बाजूला 2 हत्ती आणि अगदी खरं वाटावं असे कुत्रं इथे झोपलेलं आहे. अंगणात सुंदर असं तुळशी वृंदावन आहे. आता आपण वाड्याच्या आतमध्ये जाऊयात. इथे आपल्याला एक आजी स्वयंपाक करताना दिसत आहेत. मस्त भाकरी थापलेली आहे त्यांनी आणि इथे वरती सगळी पितळेची भांडी लावलेली आहेत. पूर्वीच्या घरांमध्ये असायची तशी धान्याची पोती इथे रचलेली दिसत आहेत. इथे एक कुत्री बसलेली आहे आणि तिच्या भोवती तिची 4-5 पिल्ले आहेत. 2 बायका जात्यावर दळण दळत आहेत आणि मागे 2 मुली सागर गोटे खेळत आहेत. खेड्यामधलं अगदी हुबेहूब घर इथे त्यांनी उभं केलेलं आहे. इथे खाली शेळीची पिल्लं दिसत आहेत आणि गाईची 2 वासरं आहेत. अगदी हुबेहूब खरी असल्यासारखी वाटत आहेत. मागे धान्याची कणगी आहे, कोंबडीचं खुराड आहे आणि इथे एक वृद्ध दाम्पत्य दिसतंय, त्यांची झोपडी आहे. वरती कंदील आहे आणि आतमध्ये कपडे सुद्धा आहेत. अगदी बारीक सारीक तपशिलासह हा देखावा केलेला आहे.
इथे महाराजांचे एक सुंदर शिल्प आहे. खेळण्यासाठी भरपूर मोठं लॉन आहे. इथे वरती थोडं चढून गेल्यानंतर एक सेल्फी पॉइंट आहे. तिथे जाताना इतकी सुंदर झाडं लावलेली आहेत आणि दोन्ही बाजूला भरपूर फुलं पण आहेत. सगळेजण इथे आपापले फोटो काढून घेत आहेत आणि वरून हा सगळा दरेकर वाडा आपल्याला छान दिसतोय. आता आपण इथे हुरडा खाण्यासाठी आलेलो आहे. हुरडा खाण्यासाठी सगळी व्यवस्था इकडे केलेली आहे. इथे ज्या गौऱ्या असतात त्या पेटत ठेवलेल्या आहेत आणि मग त्या छान पेटल्या की त्याच्यामध्ये ज्वारीची कणसं टाकलेली आहेत. हुरडा हा थंडीत फक्त 2 ते 3 महिनेच आपल्याला मिळतो, कारण त्यावेळेला ज्वारीला कोळी कणसं येतात. त्यानंतर हुरडा मिळत नाही, कारण नंतर ती कणसं निब्बर होतात. हा असा गरम गरम चुलीत भाजलेला हुरडा खायला फार सुंदर लागतो. आपल्याला दुकानात पण हुरड्यांचे पॅकेट्स मिळतात, ते आणून आपण घरी तव्यावर भाजून सुद्धा खाऊ शकतो. पण असा चुलीतला हुरडा खाण्याची जी मजा आहे ती त्याच्यामध्ये नाही. आधी इथे ज्वारीची छान कोवळी कणसं खरपूस भाजली जातात. मग ही भाजलेली कणसं पोत्यावर छान चोळून त्याचे दाणे काढले जातात की मग तयार होतो आपला गरमागरम हुरडा. हा आहे भाजून तयार झालेला हुरडा. एकदम छान मोत्यासारखा दिसतोय. आता आपण गरमागरम हुरड्याचा आस्वाद घेऊया. त्याच्याबरोबर रेवडी, बोरं, शेंगदाण्याची चटणी, लसूण चटणी, दही, गूळ, मक्याचं उकडलेलं कणीस असं दिलं जातं. हुरडा खाऊन झाल्यानंतर थोड्या वेळाने इकडे रेन डान्स आणि स्विमिंग पूल सुरू झालेला आहे. तर सगळेजण आता रेन डान्स आणि स्विमिंग पूल दोन्ही एन्जॉय करतायत.
जेवण सुद्धा छान आहे. एक स्वीट आणि महाराष्ट्रीयन मेनू जेवणामध्ये होता. मस्त जेवण केलं, भरपूर गप्पा गोष्टी केल्या आणि इथे हवी असेल तर बैलगाडी राईड सुद्धा आहे. शेवटी मस्त बोटिंग करून ट्रिपची सांगता केली. जर तुम्हाला वन डे ट्रिप करायची असेल तर वन डे ट्रिपसाठी हे चांगले ठिकाण आहे. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.